पहा, पंचसृष्टी प्रकरण नंबर 2 आपलं चालू आहे. आपण प्रकरण पहिलं पाहिलं सजीवांचं वर्गीकरण. या प्रकरण 2 मध्ये आपण जी आर्यच विटाकर सरांची पंचसृष्टी आहे तीच पंचसृष्टी तुमच्या समोर हा डायग्राम आहे. या डायग्रामच्या आधारेच आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. डायग्राम तुम्हाला पाठ झाला असेल, ज्यात त्यांनी आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, हे बघा यातला मग आदि केंद्रकी म्हणजे इथं केंद्रक वगैरे नसते, केंद्रक अपूर्ण असते, सर्व आपण अभ्यासलं. मग या 5 ज्या सृष्टी आहेत, किंगडम 5 आहेत, त्या किंगडम 5 मधली पहिली जी सृष्टी आहे ती पहिली सृष्टी आपली अभ्यासली झालेली आहे, जिचं नाव आहे मोनेरा. मोनेरा बघितलं, हा भाग पहा. मग ह्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, कोणते जीवाणू आहेत, सर्व बाबी या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर दृश्य केंद्रकीमध्ये गेलो. इथं त्या दृश्य केंद्रकीचे 2 भाग केले, एक एकपेशीय तर दुसरा बहुपेशीय. मग त्यातली आपण जी दृश्य केंद्रकी आहे त्यातली पहिली एकपेशीय या ठिकाणी आपली संपलेली आहे. म्हणजे सृष्टी 2 ज्या ठिकाणी प्रोटिस्टा जी दुसरी होती ही सुद्धा या ठिकाणी संपलेली आहे. यामध्ये प्रोटोझोआ असेल, युग्लिना असतील, या सर्व बाबीचा आपण चांगल्यापैकी अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. म्हणजेच ही सृष्टी प्रोटिस्टा ही सुद्धा आपली पूर्णपणे संपलेली आहे. आता त्यानंतर आज जी मी तुम्हाला सृष्टी शिकवणार आहे ती अतिशय महत्वाची सृष्टी आहे. आता आपण एक पेशीय आपलं संपलं, आदि केंद्रकी संपलं. आता आपण आपला मार्गक्रम चालू आहे बहुपेशीयकडे. मग त्या बहुपेशीय मधले बघा किती व्यवस्थित आहे, आर्यच विटाकर सरांनी किती चांगल्यापैकी वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. मग कशा प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे की हा बहुपेशीय आहे, त्या बहुपेशीयमध्ये मग शेल वॉलचा त्यांनी विचार केला. पेशी भित्तिका ज्यांना असतील, म्हणजे ज्यांना पेशी भित्तिका आहे त्यांना काय असणारे वनस्पतीकडे पाठवले. ज्यांना सेल वॉल पेशी भित्तिका नाही त्यांना कुठं पाठवलं, प्राण्यामध्ये पाठवलं. हे बी आपल्या सर्वांना माहित आहे. बघा, प्राणी पेशी भित्तिका नसणारे, हे सृष्टी ऑटोमॅटिक 5वी तयार झाली. आता इथं हे वनस्पती आले, हे दोघे जण वनस्पतीच आहेत. मग या वनस्पतीमध्ये सुद्धा आर्यच विटाकर सरांनी त्याचं परत विभागणी केली. म्हणजे जसे त्यांचे गुणधर्म आहेत ना, पेशीच्या आधारे, रचनाच्या आधारे, पोषणाच्या आधारे. आता इथं पोषण आला, पोषणाच्या आधारे यांनी इथं डिस्ट्रीब्यूट करून टाकलं. काय सरांनी डिस्ट्रीब्यूट, ही वनस्पतीच आहे. मग त्या वनस्पतीचा असं त्यांनी विभागणी केली की त्यातली एक वनस्पती अशी आहे की ती परपोषी आहे, ती बाजूला काढली. आणि बाकीच्या सर्व वनस्पती कशा आहेत, स्वयंपोषी आहेत, ते फार बाजूला काढल्या. मग हे स्वयंपोषी वनस्पतीमध्ये सृष्टी वनस्पती ठेवली, तर परपोषी पोषण मध्ये काय ठेवलं तर कवक ठेवलं. आज आपल्याला कवकच बघायचं आहे, फंगी. काय म्हणतो आपण याला, फंगी या ठिकाणी बघायचं आहे. FUNGI हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मग आता या क्लिपमध्ये एकूण तुमच्या 3 सृष्ट्या संपल्या किंवा संपतात. किती सृष्ट्या संपतात, 3 बारकाईने अभ्यास करा. या 3 सृष्ट्यावर किंगडम 5 मधील ज्या सृष्ट्या आहेत, किंगडम 5 सृष्टी 5 आहेत, त्या 5 मधल्या 3 संपतात. 3 संपल्या की मी हे प्रकरण थोडस नाव बदलतो. मग पंचसृष्टी, मग नाव न देता प्रकरण 2 आहे पंचसृष्टीचाच भाग, मग त्याला वेगळंच नाव देऊ. म्हणजेच पुढची जी सृष्टी आहे स्पेशल वनस्पतीची सृष्टी आहे, ही अतिशय महत्वाची सृष्टी आहे. हा भाग याला नावच देऊन टाकू वनस्पतीचे वर्गीकरण, प्रकरण नंबर 3. ज्यावेळेस वनस्पतीचं संपूर्ण वर्गीकरण संपेल. मग वनस्पतीचं वर्गीकरण कसं आहे हे बी तो आपल्याला इथं चार्टच्या आधारे तयार करायचं जमते. हे बी असं आहे की अबीजपत्री आहे, बीजपत्री आहे. हा भाग. परत त्या बीजपत्रीमध्ये अनावर्त बीजी आहे, आवृत्त बीजी आहे. परत त्या आवृत्त बीजीमध्ये सुद्धा काय आहे, एक बीजपत्री आहे, द्विबीजपत्री आहे. असं वर्गीकरण इथं वनस्पतीचं बघायचं आणि यावर प्रश्न येतात. आयोगाने आतापर्यंतच्या पाठीमागच्या तुम्ही प्रश्नपत्रिका चेक करून बघा. वनस्पतीचं वर्गीकरण सृष्टी 4 जी वनस्पतीची आहे यावर प्रश्न बऱ्याच वेळेस विचारले आणि विशेष करून सर्वात चांगल्यापैकी अभ्यासायचे आपल्याला सृष्टी 5वी प्राणी सृष्टी प्राणी. यावर तर आयोगाने प्रश्न 2-2, 3-3 विचारलेले आहेत. मग आता इथं सृष्टी कशी अभ्यासायची, हे सृष्टी फार सोपी आहे.
असमप्रष्ठरज्जू प्राणी, समप्रष्ठरज्जू प्राणी, असमप्रष्ठरज्जू प्राण्यामध्ये 11 संघ अभ्यासायचे आहेत. नवीन 11 संघ बियायचे ऍड करायचे. तर समप्रष्ठरज्जू मध्ये आपल्याला 3 संघ अभ्यास आहे, 3 भाग अभ्यासायचे आहेत, 3 गट अभ्यासायचे आहेत. सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा आणि त्यातला सर्वात महत्वाचा आहे व्हर्टिब्रेटा. त्या व्हर्टिब्रेटामध्ये सुद्धा आपल्याला विभाग पाहायचे आहेत 6. काय बघायचे आहेत? 6 बघायचे आहेत. हे महत्वाचं आहे. म्हणून हे प्राण्याचं वर्गीकरण वेगळंच प्रकरण करू, वनस्पतीचं वर्गीकरण वेगळंच प्रकरण करून यावर जास्तीत जास्त प्रश्न येतात. मी आता उद्यापासून पुढच्या क्लिप पासून प्रकरण नंबर 2 म्हणजे दुसरे इथं आपण याला क्लोज करू. कारण प्रकरण 2मध्ये सृष्टी 1 मोनेरा आणि सृष्टी 2 काय प्रोटिस्टा आणि सृष्टी 3 कवक आज आपलं संपणार आहे. मग आपण इथं 4 नंबर 5 नंबर असं नाव देऊ. मग पेशी आणि ऊती स्पेशल एक प्रकरण पाहू. पेशी आणि ऊती. मग जे महत्वाचे काय म्हणू आपण जीवाणू आहेत ते सुद्धा बघू. सूक्ष्म जीव आहेत ते सुद्धा पाहू. आणि स्पेशल एक तुम्हाला 10-20 मिनिटांमध्ये विषाणू आणि जीवाणू, व्हायरस अँड बॅक्टेरिया. काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असेल की सर विषाणू आणि जीवाणूमध्ये काय फरक आहे, दोघांची तुलना आपण त्या ठिकाणी करणार आहोत. मग विषाणू आणि विषाणूजन्य रोग कोणते आहेत 10, 7, 8 ते बघू. जीवाणू आणि जीवाणूजन्य रोग कोणते आहेत 7, 8 ते बघून टाकू. एका क्लिप 10-20 मिनिटाच्या क्लिपमध्ये तो भाग त्या ठिकाणी संपते. विषाणूचं काय विशेष आहे, जीवाणूचं काय विशेष आहे हे तुमच्या समोर मी व्यवस्थित एका वेगळ्या क्लिपमध्येच मांडणार आहे. आणि मग हायजीन आपलं ठरलेलं आहे तसं. मग पोषण एक प्रकरण वेगळंच घेऊ. पोषणावर बऱ्याचपैकी प्रश्न विचारले जातात. थोडासा हा भाग या ठिकाणी मी तुम्हाला सांग. आता बघा सोपं आहे. आज आपल्याला सृष्टी कोणती अभ्यासायची? कवक हे या ठिकाणी अभ्यासायचं आहे. हे लक्षात ठेवा. कोणती अभ्यासायची? सृष्टी कवक म्हणजे फंगी. अतिशय महत्वाचं आहे. छोटासाच भाग आहे, काही अवघड नाही. 3च प्रकार आहेत त्याचे. खूप सोपे प्रकार आहेत. मृतोपजीवी, पराश्रित म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असलेला, हा ठिकाणी सहजीवी म्हणजे दोघं जण मिळून एका ठिकाणी. हे 3 प्रकार याचे बघायचे आहेत. आणि हे त्यांचे उदाहरणं इथं परीक्षेमध्ये आपल्याला आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत. ते उदाहरणं तुम्हाला त्या ठिकाणी समजणं नितांत गरजेचं आहे. बिलकुल बरोबर. आज आपण कवक फंगी या ठिकाणी पाहणार आहोत. बघायला फंगी इथं पाहणार आहोत. चार्ट पाठ झाला असेल. आता पुढे जाणार आहे चार्ट. हे पूर्ण चार्ट कंप्लीट झाला पाहिजे. यावर मार्क आहे, प्रश्न आहेत. आयोग वारंवार प्रश्न विचारते. इथले दोन प्रश्न आले जरी प्राण्याचे निघाले आपले 2, वनस्पतीवरचे जरी 2 निघाले, 4 झाले. इकडला 1-2 निघाला, 5 म्हणजे इथं 4-5 प्रश्न इथंच निघतात आपले. हायजीनवरचे 1-2 काढले म्हणजे आपली ही सर्व जे एवढी मेहनत चालू आहे ते फक्त आणि फक्त बायोवर चालू आहे. बायोतले कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कशाही प्रकारे 8 ते 9 प्रश्न आपले निघाले पाहिजे. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राची नंतर वाटलं, हे लक्षात ठेवा. म्हणजे असं शिस्तबद्ध अभ्यास करा. अभ्यास एवढा मोठा करण्यासाठी वेळ लागणार आहे, प्रश्नच नाही. मग चला आज बघू आपण काय कवक सांगायची काही गरज नाही. हा भाग पहा. सांगायचा अर्थ असा की कवक हा जीवांचा विशाल समुदाय आहे. छोटा समुदाय नाही आहे. कसा समुदाय? विशाल समुदाय आहे. हा भाग पहा. कवक सृष्टीमध्ये याच फंगीमध्ये कवक कोणाला म्हणायचं? काय असं अवघड नाही. पण प्रॅक्टिकली सांगतो मी तुम्हाला. चपात्या असतील, भाकर असेल, ब्रेड है ना, की ज्या शिळ्या असतात घरामध्ये, त्याच्यावर तुम्ही बघितलं असेल की पांढरे धागे वगैरे 2-4 दिवसांनी ठेवले येतात, है ना, कुजूनलेला भाग येतो. त्यालाच कवक फंगी असं म्हणायचं. काय वेगळे नाही. हा कवक मग कुठं उगते कुठं नाही, है ना. कवक झाडावर बी उगते, आहे ना. कवक प्रत्येक ठिकाणी उगते. असं काय एखाद्या मेलेला काय प्राणी असेल त्या प्राण्यावर बी कवक निघते. त्याला मृतोपजीवी म्हणतात. काय म्हणतात? मृत्यू बघायचं आपल्याला सर्व. हे असं थोडंसं या प्रकारचा हा भाग त्या ठिकाणी लक्षात ठेव. म्हणून कवक काय सांगायची गरज आहे का? लहान लेकरासारखी कवकाची व्याख्या तुम्हाला शिकवायची काही गरज नाही. आणि या कवकाचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला म्हणायचं मायकोलॉजी. काय म्हणायचं? मायकोलॉजी असं म्हणायचं. विचारतात एखाद्या वेळेस कवकाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला डॅश डॅश असं म्हटलं जातं. मायकोलॉजी असं म्हणायचं. आणि या मायकोलॉजीचे जनक आहेत PM मेकॅली. हे याचे जनक आहेत.
तर आधुनिक जनक, आधुनिक मायकोलॉजी, आधुनिक आधुनिक कोण आहेत? आधुनिक कोण आहेत मायकोलॉजीचे जनक? तर आधुनिक मायकोलॉजीचे जनक आहेत डिबॅरी. तर भारतीय कोण आहेत? भारतातले आपल्या मायकोलॉजीचे अभ्यास करणारे विशेष करून, तर त्यांचं नाव आहे बघा E.J. बटलर. काय नाव लक्षात ठेवशाल? बटलर. एखाद्या वेळेस विचारले जाऊ शकते, काही सांगायचं मत नाही, म्हणून थोडंसं लक्षात ठेव. सर्व पार्श्वभूमी तुमच्या समोर या ठिकाणी ठेवत आहे. खूप सोपा भाग आहे. अगदी सोप्या बाबीमध्ये आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आता हा भाग या ठिकाणचा मोडून टाकतो. माहित झालं तुम्हाला. आता सरळ आपण कवक पाहू. वर लिहितो कवक. हे चार्ट तुम्हाला पाठ झाला असेल. पाठ करणं गरजेचंच आहे. आदि केंद्रकी, दृश्य केंद्रकी है ना, एक पेशीय, बहुपेशीय, बहुपेशीय मध्ये पेशी भित्तिका असणारे, पेशी भित्तिका नसणारे. पाठ करून टाका. हा, तर काही गरज नाही वारंवार या बाबी सांगण्याची, काही या ठिकाणी गरज नाही. थोडक्यात हा भाग इथे लक्षात ठेवा. आता बघा, कवकाच्या बाबतीत सांगायचं झालं, सृष्टी किती नंबर चालू आहे आपली? 3 नंबरची सृष्टी. कवक 3 नंबर आहे चालू आहे बघा. फंगी ज्याला म्हणू आपण. मग यामध्ये कवक सृष्टीत विशेष करून लक्षात ठेवा, कवक हे कसं आहे? ही सृष्टी कशी आहे? स्वयंपोषी नाही. मी इथं लिहिलं होतं अगोदरच, परपोषी आहे. म्हणूनच आर्यच विटाकर सरांनी वनस्पतीच ठेवलं, त्या वनस्पतीमधून बाजूला काढलं. खरं जर बघितलं तर वनस्पती कशा असतात? वनस्पती स्वयंपोषी असतात, स्वतःचे पोषण स्वतः करतात. परंतु कवक अशी वनस्पती आहे की ती वनस्पती परपोषी आहे, स्वतःचं पोषण स्वतः करत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून याला विशेष करून लक्षात ठेवायचं की ही कशी आहे? कवक सृष्टीमध्ये परपोषी आहे, असंश्लेषी आहे. परपोषी, असंश्लेषी, असंश्लेषी. हा पॉइंट लक्षात ठेवा. त्यानंतर व दृश्य केंद्रकी आहे ना. दृश्य केंद्रकी दिसते ना. दृश्य केंद्रकी मधूनच घेतलं आपण याला. दृश्य केंद्रकी आहे, सजीवांचा एक त्याच्यामध्ये समावेश होतो. हा या ठिकाणी बघा, बहुसंख्य कवक मृतोपजीवी आहेत. मृतोपजीवी आहेत. मृतोपजीवी म्हणजे माहिती आहे ना, जे मेल्यानंतर प्राणी मरतात त्याच्यावर जे जीव येतात त्यांना करण्याचं मृतोपजीवी असं म्हणायचं. हे थोडक्यात लक्षात ठेवा या ठिकाणी. कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात. हे कुजलेल्या कशावर? कार्बनी पदार्थावर जगतात. कार्बनी पदार्थावर जगतात. थोडक्यात सर्व बाबी बघा. कवकांची पेशीभित्तिका आहे ना, आहे का नाही? पेशीभित्तिका ज्यांना पेशीभित्तिका असते त्यांनाच वनस्पतीमध्ये नेतात. पण ही कवक अशी वनस्पती आहे की या वनस्पतीला ही वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. म्हणून परपोषी बाजूलाच काढलं विटाकर सरांनी. स्वयंपोषी नाही ठेवले याला. काय केलं? बाजूलाच. काय याला परपोषी म्हणायचं? हे बी याच्या पाठीमागचं कारण आहे या ठिकाणी. हा बाप, कारण या कवकामध्ये, फंगीमध्ये क्लोरोफिल नसते. काय नसते? क्लोरोफिल नसते. म्हणजेच हरितद्रव्य, स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याची क्षमता नसते. क्लोरोफिल नसते. हे बघा व्यवस्थित थोडंसं लिहित जा. क्लोरोफिल नसते. क्लोरोफिल नसते. ज्या बाबी मी सांगायला त्या व्यवस्थित लिहून काढा. स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नसून, म्हणून हे कसं आहे? परपोषी आहे. इथं अगोदर लिहिलं मी परपोषी आहे. क्लोरोफिल नसते. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणून ते स्वयंपोषी नसून कसं आहे? परपोषी आहे. हे महत्वाचं आहे. कारण इथं काय म्हणू आपण, हरित लौके वगैरे असतात का? हरित लौके असतात का? नसतात. जर हरित लौके राहिले असते तर क्लोरोफिल आले असतं, म्हणजे स्वतःच स्वतः त्यांनी तयार केलं असतं. पण तसं काही या ठिकाणी नसते. म्हणून लक्षात ठेवा, क्लोरोफिल नसते हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. काही कवक बरं लक्षात ठेवा. जंतू व झाडे, जंतूवर सुद्धा, जंतू झाडे यांच्यावर आपले भोजन मिळवितात. जंतूवर सुद्धा काही कवके कशावर? जंतू आणि झाडावर सुद्धा. झाडावर बरं
काय आपले भोजन मिळवतात. आता याचं उदाहरण जर बघितलं तर पॅक्सिमिया, ॲस्टिलागो, आता लिहू तुला. मग ज्यांनी दुसऱ्याकडून भोजन मिळवत असतील, दुसऱ्याकडून भोजन मिळवत असतील, त्याला काय म्हणायचं? पराश्रित. काय म्हणायचं? पराश्रित. मग पराश्रित कवक कोणते आहेत ते पाहू आपण. पुढे लिहून दिला. त्यावेळेस मी प्रकार तुम्हाला शिकवू. कुणाचे प्रकार? कवकाचे प्रकार 3 आहेत. ते 3च प्रकार लिहून दिले की झाले. या प्रकारचा हा भाग या ठिकाणी लक्षात ठेवा. याला केंद्रक वगैरे नसते, पाने नसतात. आता कुठं आलं? क्लोरोफिलच नाही म्हणजे पाणी नाही, केंद्रक नाही आहे ना. सॉरी, केंद्रक असते. काय असते? सॉरी, केंद्रक असते. पाणी वगैरे काही या ठिकाणी नसतात. मूर्तजीवी आहे. परत कवकामध्ये ABCE जीवनसत्व असते. डी नाही बरं. कोणतं असते? ABCE हे जीवनसत्वे असतात. हे खास करून याच्यामध्ये लक्षात ठेवा. कवकाच्या बाबतीत आणखी सांगायचं झालं तर यामध्ये खनिजे असतात. खनिजे असतात बरं, जीवनसत्वे असतात, प्रोटीन असते, प्रथिनबी असते. याही बाबी या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवा. हा भाग पहा. म्हणजे ज्या ज्या बाबी महत्त्वाच्या आहेत त्या बाबी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. हा भाग पहा. बघा, एक पेशी कवकांना प्रोटोप्लास्ट असून अनेक केंद्रक असतात. एक पेशीय कवकांना किती पेशी? एक पेशीय कवकांना काय असते? प्रोटोप्लास्ट. विचारतात काय असते? डॅश डॅश असते. प्रोटोप्लास्ट हे लक्षात ठेवा. हे असं प्रोटोप्लास्ट असून अनेक केंद्रक असतात. आता उदाहरणामध्ये रायझोबियम आहे ना. आपण त्याला आता उदाहरण वेगळे तुम्हाला लिहून देतो. धाग्यासारख्या दिसणाऱ्यास, धागे दिसतात ना, त्याला काय म्हणायचं? हायकी म्हणतात. हायकी. धाग्यासारख्या दिसणाऱ्यास म्हणजे कवकातील जे धागे दिसतात ना त्याला काय म्हणायचं? हायके. विचारतात असा प्रश्न येतो प्रश्नपत्रिकेत. हायके असं म्हणतात. हे थोडक्यात या ठिकाणी, सॉरी, हायके नाही, हायफिलिया. हायफी काय म्हणायचं? हायफी. दुरुस्त करा व्यवस्थित. जो भाग दुरुस्त केला तो आपण कधी विसरत नाही. विशेष आहे त्याचं. हायफी असं म्हणतात. हे थोडक्यात लक्षात ठेवा. या प्रकारचा हा भाग पहा. काही कवके सहजीवी जीवन पद्धतीनुसार, काही कवके सहजीवी आहेत. सहजीवी यातला एक सहजीवी फार महत्वाचा आहे. सहजीवी कोण? लायकेन. पाठ करून टाका. सहजीवी म्हणजे काय? व्याख्या इथंच आहे. सहजीवी म्हणजे दोघं जण मिळून जीवन जगणे. मग कोण दोघं जण मिळून? जर लायकेन कसा बनलेला आहे माहित आहे का? लायकेन कशाचा आहे? सहजीवी आहे. कोण कोणते दोघं? एक कवक, एक कोण? कवक प्लस दुसरा कोण आहे याच्यामध्ये? शैवाल. दोघांना मिळून, दोघं जण आहेत ना, कवक बी आहे, शैवाल बी आहे. यापासून कोण बनलाय? लायकेनचं खास उदाहरण आहे. हे प्रश्नपत्रिकेत येते. बऱ्याच वेळेस लायकेन विचारलेला आहे. सहजीवी आहे. सहजीवी दोघापासून आहे की नाही. म्हणजेच लायकेनला अन्न मिळते. अन्न कोणाकडून मिळते? शेवाळाकडून. कोण घेते? हे कवक घेते. समजलं. आणि शेवाळाला जे ऑक्सिजन म्हणू आपण, कोण देते? तिकडं कवक देते. हे सहजीवी दोघं मिळून जीवन जगतात. दोघं मिळून याला म्हणायचं लायकेन. काय म्हणायचं? लायकेन. जे दोघं जण जीवन. हे उदाहरण खास करून लायकेनचंच उदाहरण आहे. सहजीवीचं विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी डॅश डॅश सहजीवी कवक आहे. तर सहजीवी कवक म्हणून कुणाचा उत्तर उल्लेख करायचा? आपण लायकेनचा उल्लेख करायचा. लायकेनचा खास करून पाठ करून टाका. आता पुढे आहे त्या उदाहरणामध्ये त्या बाबी या ठिकाणी येतील. हा भाग पहा. काही कवक निमेटोड चे भक्षण करतात. काही कवक कशाचे? निमेटोड चे भक्षण करतात बरं. याचे निमेटोडचं भक्षण करतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे मेन ज्या बाबी आहेत त्या बाबी तुम्हाला मी या ठिकाणी लिहून दिलेल्या आहेत. बघा, कवक, किण्व, बेकर्स है ना. किण्व म्हणजे काय? बेकर्स, ईस्ट, बुरशी है ना. हा भाग पहा. आता त्यानंतर आपण काय बघू? आता बघा, आपल्याला या ठिकाणी आता बघायचं आहे कवकाचे प्रकार पाहू आपण. कुणाचे प्रकार बघू? कवकाचे प्रकार पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. व्यवस्थितरित्या अभ्यास करा. बरंच काही डीपमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी शिकवायचा प्रयत्न केला. कवकात मी आता सांगितले तुम्हाला प्रथिने असतात, जीवनसत्वे असतात, खनिजे असतात है ना. हे सर्व मिळतात याच्यामध्ये. विचारले जाऊ शकतो एखाद्या वेळेस प्रश्न. आणि कवकामध्ये जे पेशीभित्तिका असते ती किंवा काय कवकातील पेशीभित्तिका कशाची असते? तर कायटिन. कशाची? कायटिन. मला वाटते मी लिहिला अगोदरच. कायटिन यापासून पेशीभित्तिका कशाची असते? बघा, कायटिनची. पेशीभित्तिका कायटिन. पाठ करून टाका. सेल वॉल.
ची बनलेली असते. कशाची बनलेली असते? कायटिनची बनलेली असते. या कायटिन या जटिल जटिल शर्करेपासून हा बघा हे सेल्युलोज पासून कोण बनलेला असतो? पेशीभित्तिका बनलेली असते. मग पेशीभित्तिकात काय असते? कायटिन असते. हे लक्षात ठेवायला. पेशीभित्तिका आहे ना, तिकडे घेतलं होतं. पेशीभित्तिका असणारे वनस्पतीमध्ये आणलं, नसणारे तिकडे प्राण्यात गेलो आपण. आपल्या आहेत का पेशीभित्तिका? शरीराला आहेत का प्राण्याला? मानवाला आहेत का? नाही आहेत ना. बघा इकडे घेतलं या ठिकाणी. म्हणजे आर्यच विटाकर सरांनी किती व्यवस्थितरित्या वर्गीकरण केलं, म्हणून सर्वांनाच आर्यच विटाकर सरांचं वर्गीकरणाची पद्धत आवडते, योग्य वाटते. त्यांनी सांगितलेले गुणधर्म सर्व जे त्यांनी स्पष्टीकरण दिलं, गुणधर्म सांगितले, हे सर्व मान्य आहेत. जरी 2004ला दुसरी नवीन पद्धत आली असेल तरी ती सर्व मान्य नाही. परंतु सध्या सर्वजण कोणाची पद्धत अवलंबतात? आर्यच विटाकर सरांचीच पद्धत अवलंबतात. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. बस हा या प्रकारचा पेशीभित्तिकामध्ये काय असते? मग कायटिन असते. हाही भाग या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवा. खूप सोपा भाग आहे, काही अवघड नाही. असं सहज तुम्हाला या ठिकाणी हा भाग इथं समजला पाहिजे. थोडक्यात बघा, एक पेशी कवकांना प्रोटोप्लास्ट असून अनेक, मी आता लिहून दिलं सुद्धा तुम्हाला. या बाबी पहा, जे जे ज्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात ते तो भाग सर्व मी तुम्हाला त्या ठिकाणी लिहून दिला आहे. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग पहा. मग आता आपण यानंतर बघू कवकाचे प्रकार. छोटीशी क्लिप आहे. आणखीन काही कवकाविषयी माहिती मिळाली त्याच्यात ऍडिशन करा. खास करून मी तुम्हाला 3 सृष्टी शिकवलेल्या आहेत. सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा आणि सृष्टी काय म्हणू आज कवक. तिसरी सृष्टी आपली संपणार आहे. या 3 सृष्टीला एकच प्रकरण म्हणून याच प्रकरणात मी घेतलं पंचसृष्टीमध्ये. पण पुढचं जे असेल प्रकरणात 3रा नंबर सुरू होईल. त्याचं नाव असेल वनस्पतीचं वर्गीकरण. कशाचं? वनस्पतीचं वर्गीकरण महत्वाचं. आणि ते वनस्पतीचे वर्गीकरण प्रकरण मोठं असेल, छोटं नसेल. त्याच्यापेक्षा मोठं जर प्रकरण कोणतं असेल तर ते प्रकरण असेल प्राणी. पेशीभित्तिका नसणारे सृष्टी 5. प्राण्याचं वर्गीकरण काय छोटं असेल का? नाही. खूप मोठे प्रश्न येतात त्याच्यात. ते सर्वच भाग आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या अभ्यासायचा आहे. हे थोडक्यात लक्षात ठेवा. मग कवकाचे काय बघू आपण प्रकार. किती प्रकार आहेत? तर कवकाचे मुख्य प्रकार 3च आहेत. नंबर 1, पहिला प्रकार आहे मृतोपजीवी. हे काय सांगायची गरज नाही तुम्हाला. मृतोपजीवी म्हणजे काय? मृतोपजीवी म्हणजे काय की जे प्राणी मृत्यू पावतात, त्यांचे सांगणे फेकून दिले जातात, त्या ठिकाणी तिथं कवक निघते त्यांच्यावर, आहे ना. हा भाग पहा. मग ते मृतोपजीवी याची काय व्याख्या करायची आहे का? मेल्यानंतर त्याचे जे मेलेले जे प्राणी असते त्याच्या बाजूला जे जीव होतात असं फोडून टाका. म्हणजे लहान लेकरासारखी आता व्याख्या लिहून द्यायची गरज नाही. 6वी-7वी याची मृतोपजीवी. मग मृतोपजीवी कवक कोणकोणते आहेत त्यांचे नाव विचारतात. रायझोबियम, पेनिसिलियम, रायझोबियम हे येतात प्रश्नपत्रिकेत. पेनिसिलियम हे पाठ करून टाकायचे असते ना. पेनिसिलियम आणि मर्सेला हे 3 जण पाठ करा. मृतोपजीवी याची डेफिनेशन देत नाही, काही गरज नाही. हे डेफिनेशन तुम्हाला या ठिकाणी माहीत राहणं नितांत गरजेचं आहे. हे थोडक्यात लक्षात ठेवा. हा भाग पहा. त्यानंतर 2 नंबर पराश्रित. पराश्रित म्हणजे काय? पराश्रित म्हणजे काय? आहे त्याच्यात. पराश्रित म्हणजे काय? दुसऱ्यावर अवलंबून असलेला, स्वतःवर अवलंबून नसलेला नाही, दुसऱ्यावर अवलंबून असलेला. कोण आहे दुसऱ्यावर अवलंबून असलेला? तर तो आहे पॅक्सिनिया ॲस्टिलागो. प्रश्न आला होता यावर आहे, विचारला होता. पॅक्सिनिया ॲस्टिलागो. यावर आहे प्रश्न विचारला होता. हा भाग. सहजीवी आता सांगितलं मी तुम्हाला. सहजीवी म्हणजे कोण? लायकेन. पाठ करून टाका. यावर प्रश्न येतो प्रश्नपत्रिकेत. लायकेन कसा बनलेला आहे? कवक प्लस कोण? शैवाल. हे दोघेही जण कोणत्या कशामध्ये येतात? ज्यावेळेस आपण वनस्पतीचं वर्गीकरण करू ते कशामध्ये येतात? तर हे थॅलोफायटामध्ये येतात. कुठे येतात? थॅलोफायटामध्ये, अबीजपत्रीमध्ये येतात. अबीजपत्रीतला उपप्रकार कोणता आहे? थॅलोफायटा आहे. पुढे बघायचं आपल्याला. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आहे ना. हा अबीजपत्री, अनावृत सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी बीजपत्री, अबीजपत्री सर्वच आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
पण ह्या लायकेनचा विशेष काय बघा, हे जे कवक आहे ना, या कवकाचा विशेष काय माहिती आहे का, इथून काय घेते, ऑक्सिजन घेते. सॉरी, इथून काय घेते, कवकाच्या माध्यमातून काय घेते, अन्न मिळवते, अन्न. आणि हे इकडून काय घेते, ऑक्सिजन मिळवते. हे लक्षात ठेवा. पुन्हा लायकेनला म्हणायचं सहजीवी. दोघं जण मिळून जीवन जगतात, नाही तर जीवन जगत नाही. त्यापासून बनलेला जो कोणता कवक असेल तर तो एकमेव लायकेन आहे. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. लायकेन प्रदूषणाचे सूचक आहे. हा लायकेन काय माहिती आहे का, प्रदूषणाचा सूचक आहे. सुचवते. सूचक म्हणजे काय, सुचवते, सांगते. कोण सांगते, लायकेन सांगते. प्रदूषण कमी झालं की जास्त झालं, लायकेन सांगते. ते कसं सांगते बघा, त्याचं स्पष्टीकरण देतो तुम्हाला. ज्यावेळेस वातावरणामध्ये सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल, कशाचं, सल्फर डायऑक्साईडचं, प्रमाण वाढेल, त्यावेळेस तुम्ही मला सांगा वातावरण प्रदूषित होईल. त्यामुळे लायकेन कमी होऊन जाते. असं समजायचं की लायकेन नष्ट व्हायला, लायकेन पहिल्यासारखं आता दिसते का, पहिल्यासारखं लायकेन विचारून बघा तुम्ही, अगोदर किती कशा प्रकारे दिसत गेले. लायकेन नष्ट व्हायला म्हणून समजायचं की बिलकुल पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, आणि लायकेन दिसायला म्हणून समजायचं की पर्यावरण चांगलं आहे. म्हणून या ठिकाणी विशेष करून लक्षात ठेवा, लायकेन हे प्रदूषणाचं सूचक आहे. असंही विचारलं जाऊ शकते की डॅश डॅश खालीलपैकी कवक प्रदूषणाचं सूचक आहे, असं बी विचारलं जाते. सूचना देते आपल्या प्रदूषणाची. प्रदूषण वाढलेलं आहे, प्रदूषण दूषित झालेलं आहे, किंवा प्रदूषण कमी होत आहे, याची सूचना कोण देते, तर लायकेन देते. लायकेन जास्त झालं, लायकेन दिसायला लागलं की मी समजायचं आपलं प्रदूषण चांगलं आहे. आणि असं समजायचं की लायकेन संपुष्टात आलं की प्रदूषण वाढलं, सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं. हे खास करून या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रकारचा हा भाग आहे बघा. या प्रकारे मी तुम्हाला कोणाचे सृष्टी कवकाचे प्रकार 3 शिकवले. मृतोपजीवी, रायझोबियम, पेन्सिलियम, मर्सेला हे पाठ करून टाका. पराश्रित, पॅक्सिनिया, ॲस्टिलागो हे 2 पाठ जरी चालतील. ऐकंद तुम्हाला माहीत झालं, हे काही सांगायची गरज नाही. याच्यापेक्षा वेगळं बघा, थोडक्यात सांगायचं झालं तर ॲगेरिक्स असेल, मशरूम असेल, ॲगेरिक्स बघा नाव लक्षात ठेवा. ॲगेरिक्स असेल, मशरूम असेल, त्याला छत्री म्हणतात. छत्री काय म्हणतात, छत्री. हा, जुन्या माणसाला विचारून बघा, छत्र्या आता निघणाऱ्या. त्याचं कारणच ते आहे की पर्यावरण आता प्रदूषण झालं आहे. हा भाग पहा. आता तेवढं पाणी बी पडणं झालं. हा, मशरूम असेल, छत्री. त्यानंतर मर्सेला असेल. काही ठिकाणी मर्सेला नाव आहे, काही ठिकाणी मर्चेला नाव आहे. एकच होईल आहे ना. हे बघा, तिन्ही नाव लक्षात ठेवा. ॲग्रिक्स असेल, मशरूम म्हणजे छत्री, आणि मर्सेला असेल. या खास करून लक्षात ठेवा. यांचा उपयोग भोजनात होतो. कुठं होतो, भोजनात. म्हणजे आहार म्हणून हे भोजनात उपयोग होतो. भोजनात उपयोग. अगोदरचे जुने माणसं त्या मशरूमची भाजी करून खात होते. छत्रीची छत्र्या उगवत होत्या. छत्र्या कुठं उगवत होत्या सर, तर त्या छत्र्या कुठं उगवत होत्या की ज्या ठिकाणी काय म्हणून आपण शेण पडते, शेण त्याच्या आजूबाजूला छत्र्या उगवत गेल्या, ते खात गेले. बस हे मशरूम या ठिकाणी लक्षात ठेवा, मर्सेल लक्षात ठेवा, ॲगेरिक्स लक्षात ठेवा. हे तुम्हाला या ठिकाणी माहीत राहणं नितांत गरजेचं आहे. या प्रकारच्या या बाबी इथला हा भाग थोडक्यात लक्षात ठेवा. तर यानंतर सांगायचं झालं तर शेणावर निघणारे कवक इथे बाजूला लिहितो. आता शेणावर निघणारे कवक पाठ करा. विचारते आयोग असे प्रश्न नवीन. शेणावर निघणारे कवक यांना काय म्हणतात, तर यांना कोप्रोकिलस. काय म्हणायचं, कोप्रोकिलस. कोप्रोकिलस. मी जेवढं जमेल तेवढे चांगले पुस्तकं वाचून जास्तीत जास्त माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला याच्यापेक्षा आणखीन काही जमत असेल त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशन करू शकता. थोडं सुटसुटीत मोकळं लिहा. आणखीन तुम्हाला त्या ठिकाणी ॲडिशन करायला जमते. काही काळजी करायची नाही. हा भाग थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग पहा बघा. शेणावर कोण असतो, कोप्रोकिलस. किलस सेन असं लक्षात ठेवायचं ना. हा भाग पहा. त्यानंतर नखे व केसातील कवक. आपल्या नखामध्ये केसामध्ये कवक असते बघा. नखे व केसातील कवक याचं नाव काय आहे ते लक्षात ठेवा. नखे व केसातील जे कवक आहे त्याचं नाव आहे किरेटिनोफिलिक. किरेटिनोफिलिक.
एकाच ठिकाणी आहे, इकडं लिहिलं खाली, व्यवस्थितरित्या पाठ करा. हे तुम्हाला या ठिकाणी माहीत झालं पाहिजे. या प्रकारचा हा भाग तुमच्या समोर मी या ठिकाणी कवकाच्या माध्यमातून मांडलेला आहे. हे थोडक्यात लक्षात ठेवा. खूप सोपं आहे फंगी, खूप सोपं आहे कवक, सहज तुम्हाला समजून जाते. आत्ता याच्या नंतरच्या ज्या सृष्टी मी वारंवार तुम्हाला सर्वांना सांगत आहे, यानंतरच्या ज्या सृष्टी आहेत, सृष्टी वनस्पती, सृष्टी प्राणी, अतिशय महत्वाचे आहे. त्याला शिकवायला वेळ लागणार आहे. या सृष्ट्या छोट्या होत्या. सृष्टी पहिली आपण जी मोनेरा पाहिली, सृष्टी दुसरी आपण जी प्रोटिस्टा पाहिली, सृष्टी तिसरी जी मी तुम्हाला आज शिकवली कवक, थोडक्यात शिकवलं. आणि महत्वाचं काय ते लिहून दिलं या ठिकाणी. हे पाठ करून टाकायचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी माहीत झाले पाहिजे. म्हणून हा भाग पहा. म्हणून हे पाठ करत असताना आता याच्या नंतरच्या ज्या सृष्ट्या आहेत त्या सृष्ट्या शिकवायला भरपूर वेळ लागते. त्याचं वेगळं चॅप्टर करू, वेगळंच प्रकरण करू. मला वाटते वनस्पतीचे वर्गीकरण स्पेशल असं त्याच प्रकारे त्याच्यात लिहून टाकतो, एकाच ठिकाणी घेऊ. नंतर प्राण्यांचं वर्गीकरण एकाच ठिकाणी घेऊ, पण ते शिकवायला भरपूर वेळ लागणार आहे. महत्वाचा भाग आहे. आता यातले प्रश्न येतात यावरचा. या 3 सृष्ट्यामध्ये तुम्हाला मोनेरा, प्रोटिस्टा, कवक यावर तुम्हाला प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. एखादा प्रश्न येऊ शकतो, पण याच्या पुढच्या ज्या सृष्टी आहेत त्यावर प्रश्न 100% आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत. ते सर्व प्रश्न, ते सर्व सृष्टी, आपल्या 2 सृष्ट्या, सृष्टी वनस्पती आणि सृष्टी प्राणी, आपल्याला अगदी बारकाईने बघायचे. त्याला वेळ लागू द्या, काही काळजी करायची नाही. बायो या प्रकारचा जर आपण अभ्यासला, असं चांगल्यापैकी जर अभ्यासला आपण बायो जीवशास्त्र, तर आपल्याला बिलकुल त्या ठिकाणी मार्क्स आउट ऑफ पडू शकतात. आयोग ढवळून प्रश्न काढते. आपण तर खूप डीप मध्ये चाललेले आहोत. आपण अ वर्गाच्या दृष्टीने डीप मध्ये जात आहोत. ब आणि क चा प्रश्नच नाही. ब आणि क चे तुमचे प्रश्न चुकले नाही पाहिजे. पाठीमागे आलेले आहेत का प्रश्न? सृष्टी प्रो काय म्हणू आपण त्याला, किंगडम 2, किंगडम 3, किंगडम 5 यावर काही प्रश्न आले का? त्यातले सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा, सृष्टी काय मी शिकवलं तुम्हाला कवक, यावर काही प्रश्न आले का? मी शिकवले काय आले का नाही चेक करून बघा. चेक करून पाहणं नितांत गरजेचं आहे. या प्रकारे या बाबी इथे थोडक्यात लक्षात ठेवा. हा भाग आपण या ठिकाणी आतापर्यंत अभ्यासलेला आहे. खूप सोपा आहे, काही असं अवघड नाही. ठीक आहे, मग पुढच्या क्लिपमध्ये भेटू. धन्यवाद.